गुड मॉर्निंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कशात सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आता सकाळचे वाजलेत बघा 9. आज आहे मंगळवार. आज मी रसिकाकडे पाहुणे 9लाच आले आणि हे बघा रसिका काय करते. विरांचं काय चाललंय? विरांचं चाललेलं आहे बिस्किट खाणं. तसे विद्या भवे सर्व इति श्री नारद पुराणे संकटनाशन गणेश स्तोत्र संपूर्ण. त्या ठिकाणी हळू लागलं का? बघा विरांशला मी तर रेडी केलेला आहे आणि पाऊस बघा, पाऊस लागून राहिले. सकाळपासून पाऊस आलेला आहे आणि विरांश बघा कसं छान ले बघा, एवढी छान छान लेली झालेलं आहे विरांश. आणि आज पद्दिशी लेली झाला आहे. त्याची पॉटी झाली हो की नाही? हां, पॉटी पण झाली. मम्मा गेली आता. पावसात जावं लागलं मम्माला, ऑफिसला जावं लागतंच. तर ती मम्मा कशाने गेली म्हणू? मम्मा गेली ओला ॲटो. आता काय करते, काय मिळेल त्याच्यावरती अवलंबून आहे. गेली आता मम्मा. हो, रिक्षानीच जाईल ना आता. ॲटो रिक्षाच मिळेल का काय बघू ना. विरांशी फक्त मी हातपाय तोंड धुतले. हो, रिक्षा मिळेल का? मिळेल ना? हां मिळेल ना रिक्षा. बघ कसं विचारतोय. रिक्षानी काय ते? हां हे बघा आता विरांशला मी तयार केलं होतं, पण आता विरांशचे कपडे चेंज करून विरांश खेळायला लागले. हाय कर सगळ्यांना म्हणा. हाय कर सोनू सगळ्यांना. बघू इकडं, बघू सोना. तर बघा विरांश खेळायच्या नादात आहे आणि रसिकांनी बघा टिपं भरून ठेवलं होतं. हे पहा, टिफिन छान त्याला भरून ठेवलेलं होतं, पण काय करणार, पाऊस असल्यामुळे त्याला सोडायचं नाही म्हणतात. हे चला असू दे आता, मग काय करणार. ते बघा हो शल्दी गो बाई विरांशला. अगो बाई शिंक आली. मम्मा कुठे गेली मनूची? घरी नाही. कुठे गेली? घरीच नाही मनू. कुठे गेली सांग ना. हां बसत नाही का? बसतं ना. हां व्हेरी गुड. आजी कशी लढती आजी? आजी कशी लढती सांग ना. पाऊस पडते का? पाऊस नाही राजा, आता कमी झालाय पाऊस. आता कमी झालाय नेमका. पण विरांशला आज स्कूलला जायचं तर काय म्हणतो विरांश माहिती का? आब्बा नको म्हणतात ना, मला जायचे आज. आब्बा नको म्हणतात ना म्हणतो. काय म्हणतो तू? आब्बा नको म्हणतात ना. हां आब्बा स्कूलला जायचंय ना म्हण तू. आब्बा स्कूलला मला जायचंय ना. मग तुम्ही का नेत नाही आब्बा? म्हण सोना. आब्बा मला जायचंय ना स्कूलला. चला. रसिका आता ट्रॅफिकमध्ये अडकली. आता तिचा फोन आला होता, तुझ्या मम्माचा फोन आला होता आत्ता सोना. तिथं ट्रॅफिकमध्ये अडकली. ट्रॅफिक जाम आहे स्कूलच्या अलीकडे तुझ्या. स्कूलच्या इथं आपण जाताना ट्रॅफिक असते ना तिथे, माहिती आहे का? ट्रॅफिक आहे पावसाचं. अजून नेमकं पाऊस यायला लागलाय. चला इकडे मी चहा करून घेते. या सगळेजण चहा प्यायला या म्हटलं. विरांश म्हणतो सगळेजण या चहा प्यायला, कारण का पावसाचा एक कप चहा करून घेते मी पहिला. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. हे बघा मी रसिकाकडनं घरी आलेली आहे मगाशीच 6 वाजता. आता 6:30 वाजलेले. मी फ्रेश होऊन देवापुढे दिवाबत्ती केलेली आहे आणि इकडे माझा कुकर पण झालेला आहे भात वरणाचा. आणि आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. भाजी पोळी, एखादं भेंडीची भाजी करणार आहे. भेंडी धुवून घेणार आहे. आता काय झालं रसिकाकडे नंतर ना काय झालं, व्हिडिओ काय काढणं जमलंच नाही, कारण काय विरांशला आज स्कूलमध्ये नाही पाठवलं पावसामुळे. तर विरांश स्वतःसोबत
आणि रसिका गेली होती ऑफिसला, त्याच्यामुळे मग नंतर व्हिडिओ काय काढणं जमलंच नाही. विधानच्या मागे विधानचं सगळं म्हणजे त्याला झोपल्यानंतर तर व्हिडिओ काढणं शक्यच नाही, आवाज करता येत नाही. तर मग म्हणलं चला आता जाऊ दे, घरी जाणारच आहे तर घरी व्हिडिओ कंटिन्यू करू. तर मग आता मी बघा व्हिडिओ कंटिन्यू करते. आणि बघा भेंडीमध्ये किती घाण निघते बघा, काळं काळं पाणी असं. चांगली भेंडी धुवून घेते आणि पुसून घेते. आणि आज बघा आमच्या मावशी आल्या होत्या, सासूबाईंना सांभाळणार आहे. आणि हे होते दिवसभर घरी, यांना जायचं आहे उद्या सोलापूरला जायचं आहे. तर त्यांची बॅग बीग भरणं चालू होती. तर बघा काल त्यांनी घेतली होती सुट्टी, तर आज आल्या. आता उद्या काय करतात, हे असंच असतं कामवाल्या मावशांचं, काही खरं नसतं. चला हे बघा किती घाण पाणी निघाले. इथे हे भेंडी चिरलेली आहे, धुवून पुसून चिरले. आता बघा इथं आहे थोडीशी कणिक पोळ्यांसाठी. तर आता भेंडीची भाजी बनवून घेणार आहे. भेंडीची भाजी करते आता. तर हे बघा ही भेंडी कशी असती, दिसायला दिसते भरपूर आणि केल्यानंतर ती भाजी थोडीच होती. त्याच्यामुळे मी सगळीच भेंडी घेतली आहे. आता दिसताना इतकी मोठी खूप दिसती की बाबा एवढी भेंडी संपेल का हे म्हणतील बघितल्यावर, पण ती भेंडीची भाजी तयार झाल्यानंतर अगदी थोडीच होती. चला तर मी आता डायरेक्ट भेंडीची भाजी टाकते. आता मी ना मिरच्या नेमकं बघा मिरच्या घेतलेल्या होत्या, पण त्या माणसाने मिरची टाकलीच नाही ह्याच्यामध्ये भाजीमध्ये, आणि मी पाहिलंच नाही. आणि घरी आल्यानंतर बघते तर त्यामध्ये मिरच्याच नाही आहेत. चला आता मला तिखट टाकावं लागेल भेंडीच्या भाजीला. हे बघा अशा प्रकारे मी सिंपल भेंडीची भाजी साधी केलेली आहे. तिखट मीठ साखर फोडणी हळद आणि लसूण टाकलेलं आहे. जरा लसणाच्या पुड्या लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकल्यात. आणि तिखट जर झाली तर 2 थेंब लिंबाचे टाकायचे त्याच्यामध्ये. लिंबू पिळला ना 2 थेंब तर मग भाजी तिखट होत नाही. हे बघा इकडे माझा स्वयंपाक पूर्ण झालेला आहे. 7:15 वाजलेले आहेत. मी आले रसिकाकडनं आलेच स्वयंपाक करायला लागली, त्याच्यामुळे लवकर स्वयंपाक ओळखून घेतलेला आहे. चला तर मग आता थोडी विश्रांती घेता येईल म्हणून मी म्हटलं चला स्वयंपाक घेऊ. आणि बघा इकडे हे त्यांची बॅग भरलेली आहे, उद्या चालले ते टूरला. सगळी तयारी झालेली आहे. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.